नमस्कार मित्रांनो, सहकारनामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सर्वांना ज्याची उत्सुकता लागून राहिलेली होती आणि सर्वजण हिंदीत म्हणतात ना, बेसब्री से जिसका इंतजार कर रहे थे वो घडी आ गई है। म्हणजेच काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। मात्र हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही खुशी काही गम अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याला कारणही तसंच आहे आणि त्याच बाबतीत आता आपण बोलणार आहोत, काही विश्लेषण करणार आहोत। आणि सर्वात जो किचकट विभाग बनलेला आहे एक केडगाव बोरी पारधी गट आणि येवत बोरी बडक गट। कारण जिथं जे तुल्यबळ आहेत त्यांचं ते आरक्षण न निघता वेगळंच आरक्षण निघलंय, त्याच्यामुळे सर्वांचाच हिरमोड झालेला आहे। आणि नेमकं काय होणार या बाबतीत आता आडाके बांधले जात आहेत आणि त्याच्यामध्ये एक पर्याय सुद्धा समोर आलेला आहे। त्याच्यामुळे तो काय पर्याय हे आता आपण पुढे पाहणार आहोत। मात्र त्या अगोदर दौंड तालुक्यामध्ये 7 गट आणि 14 गणांसाठी नेमकं काय आरक्षण निघले हे आता आपण पाहूया। तर सर्वप्रथम राहू गटामध्ये सर्वसाधारण मध्ये ओपन जागेला आरक्षण निघलेलं आहे। वरवणमध्ये सर्वसाधारण महिला म्हणजे ओपन महिलेचं आरक्षण निघलेलं आहे। त्याच्या खालोखाल गोपाळवाडी गटामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण निघलेलं आहे, जे आपण अगोदर सांगत होतो की इथे शक्यतो अनुसूचित जातीचंच येथे आरक्षण पडेल। त्याच्यानंतर जो खडकी आणि देऊळगाव राजे गट आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये ओपन मधली जागा निघलेली आहे। त्याच्यामध्ये नंतर पाटस या गटामध्ये सर्वसाधारण महिला ही जागा निघलेली आहे। त्याच्यानंतर बोरीपारधी म्हणजे केडगाव बोरीपारधी जो गट आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण म्हणजे ओपनची जागा निघलेली आहे। तर त्याच्यानंतर यवत या गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीची जागा निघलेली आहे। तर मित्रांनो, ही झाली गटाची परिस्थिती। मात्र याच्यामध्ये जे 14 गण आहेत तर त्याच्यामध्ये नेमकं आता कोणाचं कसं आरक्षण पडलेलं आहे ते पाहूया। याच्यामध्ये राहू गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री म्हणजे ओबीसी स्त्री हे आरक्षण पडलेलं आहे। तर खामगावमध्ये मागास प्रवर्ग म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीचं येथे पण पंचायत समितीसाठी येथे सुद्धा ही जागा आरक्षणासाठी निघलेली आहे। त्याच्यानंतर पारगावला सर्वसाधारण स्त्री म्हणजेच ओपन स्त्री, ओरवणला सर्वसाधारण म्हणजे ओपन जागा, कानगावला सर्वसाधारण म्हणजे ओपन जागा, गोपाळवाडीला अनुसूचित जाती स्त्री ही जागा, देऊळगाव राजेला सर्वसाधारण स्त्री ही जागा, खडकीला अनुसूचित जाती, कुरकुमला सर्वसाधारण, पाटसला सर्वसाधारण, बोरीपारधी सर्वसाधारण स्त्री, केडगाव स्टेशन सर्वसाधारण म्हणजे ओपन जागा, यवतला नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी स्त्री आणि बोरी बडकला सर्वसाधारण म्हणजे ओपन स्त्री। तर मित्रांनो, हे आता आपण पाहिलं गट आणि गण यांचं कसं आरक्षण झालेलं आहे, कशा जागा निघलेल्या आहेत। याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही जणांचा हिरमोड झालेला आहे, तर काही ठिकाणी आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं की इथे ही जागा आरक्षित होऊ शकते तर ते बऱ्यापैकी 90% आपला अंदाज तर खरा ठरलेला आहे। मात्र आता याच्यामध्ये जो केडगाव आणि बोरीपारधी गट आहे आणि यवत आणि बोरी भडक गट आहे याच्यामध्ये मात्र अनेकांचा हिरमोड झालेला आहे। कारण तसंच आहे, आपण अगोदर बोललेलो होतो की केडगाव बोरीपारधी गटामध्ये जर ओपनची जागा निघाली तर येथे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचे चिरंजीव गणेश थोरात हे दावा लावतील किंवा हे प्रबळ तिथे उमेदवार असतील, हे तिथे दावेदार असतील। मात्र जर ओबीसी जागा निघाली तर त्याच्यामध्ये बाळासाहेब कापरे आहेत, जुंबराव गायकवाड आहेत, आप्पासाहेब भांडाळ आहेत, आनंददादा थोरात आहेत किंवा अन्यही जण आहेत, हे तिथे प्रबळ दावेदार असतील। मात्र या ठिकाणी ओपनची जागा निघलेली आहे, त्याच्यामुळे आता गणेश दादा यांच्या विरोधात नेमकं कोण किंवा गणेश थोरात यांच्या विरोधात नेमकं कोण याचे आता आडाके बांधले जात आहेत। मात्र गणेश थोरात यांच्या विरोधात सध्या तरी आमदार राहुलदादा कुल यांच्या गटामध्ये त्यांना टप देणारा ओपनमधून चेहरा अजून काही समोर येताना दिसत नाहीये। तसे बरेच आहेत, प्रकाश देशमुख आहे, मनोज होळकर आहे, बंडू शेळके आहेत किंवा अन्यही आहेत ओपनमध्ये। मात्र जे टफ व्हायला पाहिजे, जे पॉकेट मतदान असतं आणि जे साधारणतः 2500 ते 2700चं लीड खुडबावचं तोडेल असा जो प्रबळ उमेदवार जो पाहिजे ना, तसा ओपनमधून तर अजून तरी काही दिसत नाही। तशीच परिस्थिती यवत गटामध्ये सुद्धा झालेली आहे। यवतमध्ये शक्यतो ओपन जागा निघेल असा अनेकांचा अंदाज होता, मात्र तिथे ओबीसी जागा निघलेली आहे। त्याच्यामुळे
तेथे जे ओपनमधून जे दावेदार होते, नितीन दोरगे, समीर दोरगे, कुंडलिक नाना खुटवड किंवा अन्यही बरेच जण होते, तर याच्यामध्ये या लोकांचं हिरमोड झालेलं आहे. आता परिस्थिती अशी झालेली आहे की ओबीसीला सुद्धा आप्पा आणि दादा या गटांकडे चेहरा पाहिजे असा द्यायलाच नाहीये. कारण यवत हे गाव साधारणतः 15-16 हजार मतदान आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूला छोटी मोठी गाव आहेत. यवतमध्ये सध्या तरी आप्पा आणि दादा दोन्ही गटाकडे ओबीसी मधून मजबूत असा चेहरा त्यांना काय सापडत नाही. त्याच्यामुळे आता केडगावची ही परिस्थिती की जिथं ओबीसी प्रबळ होते तिथं ओपन जागा निघलेली आहे. यवतमध्ये जिथं ओपन प्रबळ होते तिथे ओबीसी जागा निघलेली आहे. करायचं काय? मित्रांनो, याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आमच्या कानावर येत आहेत किंवा जे काही अंदाज बांधले जात आहेत त्याच्यामध्ये साधारणतः सर्व दादा आणि आप्पा गटाच्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांनी एकत्र बसवून त्यांनी त्यांची समजूत काढून येथे काही गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं आहे किंवा असा अंदाज व्यक्त केला जात आहे की यांच्यामध्ये तो बदल करावा लागेल. मात्र तो बदल काय आहे तर मराठा आणि ओबीसी बांधवांना एकत्र बसवून या नेते मंडळींनी त्यांना एकत्र बसवून काही गोष्टी समोरासमोर घेऊन या सर्वानुमते ते मंजूर करणं गरजेचं आहे किंवा त्या तडीस नेणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं पहिलं म्हणजे आता केडगाव बोरीपारधी गटाला गणेशदादा थोरात हे प्रबळ दावेदार आहेत. यांच्या तोडीस तोड कोण? तर मग यांच्या तोडीला एकतर आनंददादा थोरात किंवा त्यांचे चिरंजीव अभिषेक थोरात किंवा आप्पासाहेब हांडाळ किंवा त्यांचे चिरंजीव राहुलभाई हांडाळ हे असतील. कारण त्यांच्या मागे सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगलं मतदान आहे, पॉकेट मतदान आहे, त्यांना मानणारा लोकवर्ग आहे. त्याच्यामुळे आता इथं कसं करावं लागेल? मग समजा जर हे ओबीसीचे नेते ओपनच्या जागेमध्ये लढले तर बाकीचा मराठा समाज नाराज होणार नाही का? किंवा जो ओपन जी जागा निघली त्या ओपनला जे दावेदार आहेत ते नाराज होणार नाहीत का? हा एक प्रश्न आहे. तसेच यवतमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे की जर यवतमध्ये समजा कुणबी दाखल्यावर हेच दिग्गज ज्यांची मी नाव घेतली, नितीन दोरगे असतील, समीर नाना दोरगे असतील किंवा अन्य कुंडलिक नाना खुटवड असतील किंवा अजूनही काही असतील, हे जर उभे राहिले तर मात्र ओबीसी समाज नाराज होणार नाही का? ज्यांचा तिथे हक्क देश सांगितला जात आहे ते नाराज होणार नाहीत का? मग याच्यामध्ये पर्याय काय? तर याच्यामध्ये असा पर्याय सध्या शोधला जात आहे किंवा असं एक काही कानावर येत आहे की येथील केडगाव आणि यवत गट या दोन्ही गटांमध्ये तालुक्यामध्ये अन्य ठिकाणी तर याचा काही बदल नाही, मात्र या दोन्ही गटांमध्ये ह्या ओपनसाठी इथला एक जो प्रबळ उमेदवार आहे ओबीसीचा तो इथल्या ओपनच्या जागेसाठी तो टप फाईट देईल, तो इथे उभा राहील. इथे झालं म्हणजे गणेश थोरात जे आहेत तर त्यांच्या विरोधात इथे ओबीसीचा उमेदवार देऊन ते कुठंतरी म्हणजे काटेकी टक्कर म्हणावी लागेल, असंच काहीतरी होईल. आणि यवतमध्ये सुद्धा ओबीसी ऐवजी हेच ओपनमधले जे दिग्गज लोक आहेत, जे नेते मंडळी आहेत, त्यांना कुणबीच्या दाखल्यावर ओबीसी मधून त्यांना लढून तिथे कुठंतरी एक तुल्यबळ अशी लढत होऊन तिथे कोणीतरी विजय होणार आहेत. त्याच्यामुळे या गटातलं त्या गटात आणि त्या गटातलं या गटात हे असं केल्यामुळं दोन्ही समाज नाराज होणार नाहीत. कारण बदल हा गरजेचा आहे. कारण यवत गटामध्ये प्रबळ असा ओबीसीचे उमेदवार सध्या तरी दादा आप्पा गटाकडे दिसत नाहीयेत आणि केडगाव गटामध्ये प्रबळ असे ओपनच्या विरोधातले उमेदवार ओपनमध्ये इथे दादा गटात दिसत नाहीत. त्याच्यामुळे गणेश दादा विरोधात आप्पासाहेब हांडाळ किंवा त्यांचे चिरंजीव किंवा आनंददादा थोरात किंवा त्यांचे चिरंजीव असं एक काही होऊ शकतं. आणि यवतमध्ये नितीन दोरगे वर्सेस समीर नाना दोरगे किंवा अजूनही कोणी ओपनमधले आहेत हे अशी एक तुल्यबळ लढत होऊ शकते आणि दोन्ही समाजाला मान्य करतील असा काहीसा अंदाज किंवा असं काहीसे आडाखे बांधले जात आहेत की जर असं केलं तर योग्य राहील का, असं दोन्ही गटामध्ये सध्या तरी खलबत सुरू आहे. त्याच्यामुळे नेमकं आता पुढं काय होतंय हे पाहणं औत्सुक्याचं आहे. कारण जर केडगाव आणि बोरीपारधी गटामध्ये गणेश थोरात यांना जर मजबूतीने लढाई देणारा माणूस पाहिजे असेल तर त्यांना ओबीसी मधून एक चेहरा द्यावा लागेल. आणि यवत गटामध्ये जर तुल्यबळ लढत हवी असेल तर तेथे कुठेतरी ओपनची ही लोक द्यावे लागणार असतील. कारण यवतमध्ये सुद्धा ओबीसी मधून सुद्धा छोट्या छोट्या गावांमध्ये काटकर दादा आहेत किंवा तुमचे मोहनबापू मेत्रे आहेत किंवा आप्पा गटामध्ये तामाने आहेत भरत गावचे,
किंवा मग कासुर्डीचे जे ॲडव्होकेट दौलतराव ठोंबरे आहेत, तर हे काहीसे होऊ शकतं. परंतु लोक नेमका काय विचार करतायत किंवा लोक काय निर्णय घेतील याचा अंदाज अजून नेते मंडळी याही नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये सध्या ही चर्चा सुरू आहे की केडगावमध्ये हा असा बदल करू की ओपनच्या ठिकाणी ओबीसीचा एक उमेदवार उभा करू आणि यवतमध्ये जे ओबीसी जागा आहेत तिथे ओपनची एक, काही दोन्ही पण गटातली ओपनची माणसं टाकू, असं काहीसं हे खलबतं सुरू आहे. मात्र नेमकं काय होणार आहे, याच्यामध्ये कोण उमेदवार दिले जातात, नेमकं याच्यामध्ये कोण विजय होईल हे आता तरी सांगणं अवघडच आहे. कारण 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 नोव्हेंबरला आरक्षण फायनल होणार आहे. त्याच्यामध्ये अजून काही कोणाच्या हरकती येतात का हेही पाहिलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर याचा सर्व पूर्णपणे 3 तारखेला जो आहे याच्यामध्ये फायनल होणार आहे आणि त्याच्यानंतरच मात्र हे उमेदवार कुठेतरी जाहीर होणार आहेत. मात्र तोपर्यंत तरी सध्या तरी हेच चर्चा चालू आहे, हीच खलबतं सुरू आहेत आणि याच्यामधूनच काहीतरी पर्याय निघू शकतो असंच काही जणांचं जाणकारांचं मत आहे. आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या गटासाठी. धन्यवाद. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत.